महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायतींचं बिगुल वाजलेलं आहे। मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय जो ठरतोय तो अनगर नगरपंचायतीचा, कारण त्या ठिकाणी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज जो आहे तो बाद झालेला आहे आणि तो अर्ज बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव जे आहेत बाळराजे पाटील यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच चॅलेंज केलेलं आहे। याबाबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आपल्यासोबत आहेत। दादा, बाळराजेंनी थेट दादांना चॅलेंज केलेलं आहे आणि नाद करा पण अनगरकरांचा करू नका असं ते म्हणतात। अजितदादांना चॅलेंज करावं याची एवढी लायकी नाही आहे। यांना सार्वजनिक जीवनात राजकारणात असलेल्या लोकांना निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं, निवडणुकीतून पळ काढून नव्हे, निवडणुकीच्या माध्यमातून चॅलेंज करायचं असतं। आणि निवडणुकीमध्ये अजितदादाच्या पट्ट्याने त्यांचा पराभव केलेला आहे। त्यामुळं निवडणुका आल्यानंतर चॅलेंज कर, आता अशा फोकळ चॅलेंज करू नको। ही जी नगरपंचायत आहे बिनविरोध झाली म्हणून जो नाचतोय बाळराजे पाटील, ही नगरपंचायत कुणी दिली? त्यावेळेला नाक घासत अजितदादाच्याच गेला होता ना पाया पडायला की नगरपंचायत करा, आमच्या ग्रामपंचायतची नगरपंचायत करा, बरोबर आहे। ज्या वेळेला यांच्या कारखान्याला पैसे नव्हते त्यावेळेला भिका मागत कारखान्याला पैसे द्या म्हणून हे बाळराजे पाटील राजन पाटील भिका मागत गेले होते ना अजित पवारांकडं। त्यांच्या PDCC बँकेन, पुण्या मध्यवर्ती बँकेने यांना भागभांडवलाला पैसे दिले म्हणून यांचा लोकनेते कारखाना उभारला। विसरला काय? एवढे कृतज्ञ ही लोक आहेत। 15 दिवसात पवार कुटुंबाने केलेले 40 वर्षाचे उपकार विसरले। याच्यातून बोध कुणी घ्यायचा? याच्यातून बोध देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायचा आहे। 40 वर्ष झाकेलेले उपकार, एवढं साम्राज्य ज्यांच्या जीवावर उभं राहिलं, 3 वेळेला आमदार क्या, 6 वेळेला दुसरे आमदार, मंत्रिपदाचा दर्जा, साखर कारखाना, बँका, पतसंस्था, सोसायट्या, काय नाही दिलं यांना आज आमच्या पक्षाने। फटाक्यात झेंडा उडवला आणि फटाके लावून पक्षाचा झेंडा जाळून टाकला। ज्या राष्ट्रवादीचा घड्याळाचा झेंडा घेऊन 40 वर्ष तुम्हाला सत्ता उपभोगता आली, तो झेंडा असा एका मिनिटात 15 दिवसाच्या ह्याच्यात तुम्ही जाळून टाकता। लाज वाटली पाहिजे। माणसानं कृतज्ञ किती असावं याचं सगळ्यात मोठं डिग्रीवाला जर कोण असेल तर ते राजन पाटील आहेत आणि तो बाळराजे पाटील आहे। आणि यांच्याकडनं अपेक्षा तरी काय करायची? अपेक्षा तरी कशी करणार? कारण बाप म्हणतो काय, 17व्या वर्षी माझ्या पोरांनी 302ची कलमं भोगलेले आहेत। काय नेमकं 302चं प्रकरण काय? 302ची कलमं भोगलेत बाप म्हणतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणून सांगतो। आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवणार म्हणजे आम्ही खुनी, मर्डरर, दहशतवादी आहेत आणि हा उमेश पाटील कुठला चिनपाट आम्हाला भीती दाखवतो? अशा पद्धतीचं वक्तव्य राजन पाटलांनी केलं। 302चं प्रकरण म्हणजे मोहोळ शहराचे त्यावेळेला शिवसेनेचे नेते पंडित देशमुख यांचा मर्डर या बाळराजे पाटलांनी केला। याच्यामध्ये 13 आरोपी होते। त्या मर्डर केसमधून त्यावेळेला गृहमंत्री RR आबा होते, गृहमंत्री, आणि ते राष्ट्रवादीचेच होते, ते घड्याळाचेच होते। त्या RR आबाचे पाय गुडघ्यापासून ढोपरापासून कोपरापर्यंत पाय पसरून लोटांगण घालून RR आबाच्या पाया पडून त्यावेळेला माझ्या पोराला वाचवा म्हणून पालतं पडत गेले होते। घड्याळाचेच होते RR पाटील, घड्याळाचे, हे लक्षात ठेवा राजन पाटील। त्याच RR पाटलाकडं असं सगळी पाटीलकी घरी गुंडाळून ठेवून तुम्ही त्या ठिकाणी पाया पडत गेलता माझ्या पोराला वाचवा म्हणून। हाच तो बाळराजे पाटील आहे मर्डर करणारा। 13 आरोपी निर्दोष त्यावेळेला सुटले। कोणाचा मर्डर केला नाही? पंडित देशमुख, शिवसेना प्रमुख पंडित देशमुख यांचा त्यांनी मर्डर केला। त्याचे हातपाय तोडले, त्याचा गळा चिरला, त्याची जीभ कापली। एवढ्यावर ह्या विकृत मनोवृत्तीचा बाळराजे पाटील थांबला नाही तर त्याच्या तोंडामध्ये लघुशंका केली। इतक्या घाणेरड्या आणि विकृत मनोवृत्तीचं ही पोरगा आहे। आता बापच ज्या वेळेला 302च्या कलमाचं अभिमान बाळगतो, माझा पोरगा मर्डरर आहे, खुनी आहे, याचा बाप म्हणून मला नितांत अभिमान आहे असं सांगणारा बाप आणि नेता ह्या पृथ्वीवर हा एकमेव असू शकतं। या असलं पार्सल ह्या जगात कुठं असू शकत नाही, असलं कॅरेक्टर या भारतात कुठं असू शकत नाही। लोकांना कशाचा अभिमान असतो? आपला मुलगा कलेक्टर झाला, अभिमान वाटतो, IPS झाला, IAS झाला, नोकरीला लागला, 12वी पास झाला, बापाला अभिमान कशाचा वाटावा? पोरगाने मर्डर केल्याचा अभिमान बापाला वाटावा? विचार करा काय मनोवृत्तीची माणसं आहेत, काय संस्कार होणार आहेत असल्या पोरांवर। त्यामुळे ही पोरं अशी उधळलेली आहेत आणि म्हणून उपकार विसरून अजितदादाला आज ह्या भाषेत जावा कुठल्या पक्षात जायचं आहे ते निवडणुका लढवून तुम्ही त्या ठिकाणी तुमची मर्दानगी दाखवा। एका बाईला निवडणुकीला अर्ज भरायला त्या ठिकाणी अडवताय आणि तिला अर्ज भरू देत नाही आणि अर्ज बाद करून निवडणूक न घेता तुम्ही फुशारक्या मिळवताय आणि त्याच्यामध्ये फटाकड्या वाजवताय। हा असा अभिमान आहे। रोहित पवारांनी ट्विट केलंय की
भाजपने त्यांना आता समज द्यायला पाहिजे, ते आता नुकतेच भाजपमध्ये आले आहेत, त्यांना समज द्या असं रोहित पवार म्हणतात. हे समजून सांगून समजणारी अवलाद नाही, ही जेलमध्येच घालायच्या लायकीची आहेत. 20 वर्ष झालं राज्य सरकारच्या वतीनं हायकोर्टामध्ये अपील दाखल आहे या मर्डर केसचं. पंडित देशमुख मर्डर केसचं अपील 20 वर्ष झालं हायकोर्टामध्ये दाखल आहे. 20 वर्ष झालं केस बोर्डावरच काय येत नाही. याच्यामध्ये राज्य सरकारचं लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट हे जे आहे हे डिपार्टमेंट काय करतं आहे, कारण सरकार पक्षाकडनं अपीलाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी होम डिपार्टमेंटची आहे आणि त्याचबरोबर लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटची आहे. ते अपील बोर्डावर काय येत नाही. 20 वर्ष झालं कोणती यंत्रणा यामागं काम करते. विचार करा, हायकोर्टामध्ये ज्या मर्डर केसचं अपील दाखल आहे त्या हायकोर्टाची यंत्रणा मॅनेज हे लोक करू शकतात आणि केस प्रोलॉंग करू शकतात. बोर्डावरच येऊ द्यायची नाही, बोर्डावरच केस नाही आली पाहिजे. मग चालेल, निकाल लागेल, पुढचा टप्पा आहे, पण बोर्डावरच केस येऊ द्यायची नाही. याच्याकरता हायकोर्टाला सुद्धा, हायकोर्टाच्या यंत्रणेला, मला हायकोर्टावर आरोप नाही करायचे, हायकोर्टामधली जी प्रशासकीय यंत्रणा आहे त्याला मॅनेज करून यांनी आतापर्यंत ही केस लांबवली आहे, अजून बोर्डावर दिली नाही. मग मला सांगा, ह्या नगरपंचायतीची यंत्रणा म्हणजे काय? ते नगरपंचायत नाही, ग्रामपंचायतीच आहे. आत्ता झाली नगरपंचायत, ग्रामसेवक लेवलचा तो अधिकारी, याला मॅनेज करणं. यांची दहशत कसली खतरनाक आहे बघितलं तुम्ही. अर्ज भरायला जायला उज्ज्वला थेटे यांना AK-47वाले पोलीस घेऊन जायची वेळ आली, त्यामुळे यांची दहशत कसली आहे. आणि अशा त्या दहशतीच्या वातावरणात कानपट्टीला बंदूक लावल्यावर तो सचिन मुळीक जो रिटर्निंग ऑफिसर आहे काय करेल बिचारा? तो बदर तिथला मुख्याधिकारी आहे, कानपट्टीला बंदूक लावल्यावर काय करेल? यांनी अशा पद्धतीनं गोलमाल करून उज्ज्वला थेटेचा अर्ज बाद केला. काल दुपारी 3 बाद केला म्हणताय, त्याच्यामध्ये कुठली तरी टेक्निक विशिष्ट वापरली गेली असं तुमचं विधान येत आहे. अहो, पेननं लिहिलेलं खोडायचं रबर आले, हे म्हणतात सूचकाची सहीच नाही. तुम्ही बघा, तुम्ही ॲमेझॉनवर जावा, 1 मिनिटात तुम्हाला मिळेल. आज लगेच घरी आणून पोच करतील रबर. काल काय प्रकार झाला असेल नेमका? मला त्यामध्ये आत्ता त्या संदर्भात बोलता येणार नाही, कारण त्यांनी काय केलं, काल 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अनगरचं त्या नगरपंचायतीच्या कार्यालयाला आतून कड्या लावल्या होत्या. दरवाजे बंद करून आत काय चाललं होतं? दरवाजे बंद करून आत कुठला कार्यक्रम चालला होता? म्हणजे तो अर्ज बाद करण्याच्या करता सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करत होती. म्हणून माझं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना त्या ठिकाणी अपील आहे, ताबडतोब दोन्ही रिटर्निंग ऑफिसर सस्पेंड करा. आज सगळ्या पूर्ण निवडणुकीच्या संदर्भातली यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे. जो अर्ज स्वतः कलेक्टर साहेबांनी तपासला त्याच्यात काही त्रुटी नव्हती. बरं, त्रुटी होती असं एक वेळेस मान्य करा. त्या ठिकाणी नियमावलीमध्ये नमूद आहे, अर्ज भरतानाच त्याच वेळेला रिटर्निंग ऑफिसरनं त्या ठिकाणी, हे पुस्तकात आहे सगळे नियम काय, ह्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण मगाशी दाखवले. तर याच्यामध्ये अर्ज भरतानाच रिटर्निंग ऑफिसरनी जर काही त्रुटी असेल तर तिथल्या तिथं लिखी द्यायचं असते की ही त्रुटी आहे म्हणून, आणि तिथं त्यांना पूर्तता करण्याच्या करता छाननीपर्यंत मुदत द्यायची असते. हे का दिलं गेलं नाही? हे म्हणजे सुरुवातीपासून षडयंत्र आहे. तुम्ही सगळ्यांनी दाखवले, अर्ज भरायलाच जाता येत नव्हतं. रस्त्यावर सगळ्या गाड्या ट्रका आडव्या लावलेल्या होत्या, माणसं गुंड दोन्ही बाजूने उभे होते, सुद्धा चेक करत होते. या सर्व प्रकरणाबाबत अजितदादांशी काही बोलणं झालं? अजितदादांचं माझं बोलणं झालं होतं. त्याच संदर्भात अर्जच भरायला जाऊ दिलं जात नाही हे त्यावेळेला सांगितलं होतं. SP-ना त्या ठिकाणी आपण विनंती करा असं सांगितलं होतं. आम्हाला संरक्षणाची गरज आहे सांगितलं होतं. हे पोलीस संरक्षण त्या ठिकाणी नंतर दिलं गेलं आणि त्या पोलीस संरक्षणामध्ये उज्ज्वला थेटेंचा अर्ज दाखल केला. आम्ही सगळं वकिलाकडनं तपासलेलं होतं. 20 वर्ष राजकारणात आहे. अहो, ग्रामपंचायतीचा साधा अर्ज भरणारा अंगुठा छाप जो असतो ना एखादा, तो सुद्धा अर्ज चुकत नाही. मग आम्ही कसं चुकू एवढ्या सगळ्या हाय व्होल्टेज प्रकरणामध्ये? ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड केली गेलेली आहे, कागदं बदलली गेलेली आहेत, स्कॅन सही उलटी सुलटी करून वापरलेली आहे, कागदावरची सही गायब झाली. आता कागदावरची सही गायब करणं काही अवघड राहिलेलं नाही. तुमचं ह्याच्यावरचं हे प्रिंट केलेलं लोगोसुद्धा पुसून टाकायचं रबर आलेलं आहे. त्यामुळं आता अशा काही केमिकल आणि टेक्नॉलॉजी आली, अशी रबरं आलेली आहेत, खोड रबरं, की ज्याच्यात पेनानं लिहिलेलं सुद्धा खोडता येतं. आणि त्यांनी मग काय झेरॉक्स दिली नाही आम्हाला? आम्ही झेरॉक्स मागितली होती अर्ज भरलेल्याची, दिली नाही झेरॉक्स, देता येत नाही म्हणून सांगितलं. बरोबर आहे. आणि त्रुटीचे होतीच ना. इथं समोर सूचक आहे, तुम्ही बघितलंय, सूचक आणि उमेदवारांनी मिळून अर्ज दिला आहे. मग आज जर सूचक तिथं कशाला गेला होता? तिथं काय गोट्या खेळायला गेला होता का? सूचक अर्ज भरायला गेला होता ना. उमेदवारांनी सूचक मिळून होते ना, आई आणि मुलगाच आहेत ते. बरोबर. धन्यवाद दादा. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जी कागदं आहेत तीच बदलली गेलेली आहेत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं बाळराजेंनी अजितदादांना चॅलेंज केलं, तर अजितदादांना चॅलेंज करण्यापेक्षा तुम्ही मला चॅलेंज करा, आम्ही तुमचा इकडचा आमदार जो आहे तो पाडून
इकडं तुमचं साम्राज्याला धक्का दिलेला अशा पद्धतीचं विधानसुद्धा उमेश पाटलांनी आपल्याशी साम टी व्हीशी बोलताना या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरापर्सन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमय, साम टी व्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.